लाडकी बहीण योजनेचा जवळपास 10 ते 12% महिलांना नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही। सर्वप्रथम आपण समजून घेऊया हप्ता तुम्हाला का आला नाही, हे कोणत्या कारणामुळे आपला हप्ता रुकला गेला हे आपण समजून घेणार आहोत। त्यानंतर जर विनाकारण तुम्हाला हप्ता बंद झालेला असेल तर आपल्याला तो हप्ता कशा पद्धतीने परत मिळवता येईल या संदर्भातील व्यवस्थित माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। सर्वप्रथम तुम्हाला मी एक स्क्रीन दाखवतो। डीबीटी रिमार्क आहे, स्क्रीन पहा, तुम्ही इथं तुमच्या डोळ्यांनी पाहू शकता। यामध्ये स्टेटस सांगण्यात आलेला आहे रिजेक्टेड। रिमार्क मध्ये ई केवायसी गव्हर्नमेंट एम्प्लॉईज म्हणून ऑप्शन देण्यात आलेला आहे। आता याचा स्पष्ट उल्लेख असा होतो की तुम्ही सरकारी नोकरीला आहात। आता सरकारी नोकरीला तुम्ही आहात असा उल्लेख आहे, परंतु हे तुम्ही स्वतः केलेला आहात कधी ई केवायसी करत असताना। आता कारण हे सर्व जे आहे ऑटोमॅटिक डिटेक्ट होतं, कारण ही चूक तुमची नव्हती, कारण सिस्टीम ऑटोमॅटिक घेतलेली आहे। आता ई केवायसी करत असताना काय चूक झाली होती हे समजून घ्या। आता दुसरी स्क्रीन मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो बघा। यामध्ये पहिला जो काही ई केवायसी करत असताना तुम्हाला ऑप्शन 2 निवडण्यासाठी सांगण्यात आले होते। यामध्ये पहिला असा प्रश्न विचारण्यात आलेला होता की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत नाही असा या ठिकाणी उल्लेख होता। परंतु भरपूर असे लाभार्थी इथं नाही केलेले आहेत, म्हणून त्यांची ई केवायसी या ठिकाणी चुकली आहे आणि तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई झालेला आहात। ज्यांनी ज्यांनी नाही केलेले होते त्यांनी, ज्यांनी होय केलेले होते त्यांना तर कन्फर्म हप्ता आलेला असेल। त्यानंतर दुसरा प्रश्न असा विचारण्यात आलेला होता की माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे असा उल्लेख आहे। तर इथं सुद्धा तुम्हाला नाही करायचा होता, परंतु इथं होय करायचा होता, सॉरी, इथं सुद्धा तुम्हाला होय करायचा होता, परंतु भरपूर असे लाभार्थी इथं नाही केलेले आहेत, त्यामुळे त्यांचा हप्ता रुकला गेला आहे। ई केवायसी मुळे हे हप्ते त्यांचे रुकले आहेत। आता हे दोन प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजून आले असेल। परत राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या महिलांची ई केवायसी पूर्वी चुकली आहे अशा महिलांना दुरुस्त करण्यासाठी परत एक एडिटचा चान्स देण्यात आला। 31 डिसेंबर पर्यंत याची कालावधी होती। भरपूर असे लाभार्थी परत एडिट केलेले होते, त्यांना हप्ता मिळालेला आहे। परंतु जे लाभार्थी एडिट केले नव्हते अशा लाभार्थ्यांना तर हप्ता आता पूर्णपणे बंद झालाय। आता यावरती उपाय काय आहेत ते तुम्हाला मी पुढे सांगणार आहे। आता त्यानंतर नवीन एडिट करण्यासाठी जो ऑप्शन आलेला होता त्यामध्ये 2 प्रश्न परत विचारण्यात आले होते। ते 2 प्रश्न कोणते होते हे समजून घ्या। माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही। पहिल्या सुरूला तुम्हाला होय करायला सांगितलं होतं। आपल्या चॅनलवरती जो व्हिडिओ आपण घेतलेला होता त्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण स्पष्टपणे सांगितलं होतं की होयच तुम्हाला निवडायचं आहे। परंतु जे जे काही लाभार्थी इतरांचे व्हिडिओ पाहिले आहेत त्यांची चूक झाली आहे, अशा लाभार्थ्यांना जो काही हप्ता आहे तो मिळालेला नाही। परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ पाहून ज्यांनी ज्यांनी ई केवायसी केली आहेत अशा सर्व लाभार्थ्यांना कन्फर्म पैसा मिळालेला आहे। आता बघा, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असा उल्लेख आहे। इथं नाही करायचं आहे। पूर्वी काय केले होते होय, आता इथं परत दुसरा जो ऑप्शन आहे नाही करायचा होता। आता त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता बी नावाचा। माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत असा उल्लेख आहे, म्हणजे वेतन तुम्ही घेत नाही, तर इथं तुम्हाला नाही करायचा होता। भरपूर असे लाभार्थी परत या ठिकाणी चुका केलेल्या आहेत, म्हणून त्यांचे हप्ते आलेले नाही आहेत। हे तुम्हाला आता समजून आलेलं असेल। जर विनाकारण तुमचा हप्ता रुकलाय, आता ई केवायसी करत असताना नजर चुकीने झाली असेल किंवा काहीतरी कारणामुळे तुमची चूक झाली आहे, आता परत तर या ठिकाणी सुधारणा करण्याचा ऑप्शन पोर्टलवरती नाही आहे। परंतु एक काम तुम्हाला करायचं आहे, आपल्या पंचायत समितीमध्ये जायचं आहे। आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जी काही पंचायत समिती असेल त्या पंचायत समितीमध्ये जायचं आहे। महिला व बाल विकास विभाग त्या ठिकाणी असेल, त्यामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि जाऊन तुमचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर घेऊन त्या ठिकाणी स्टेटस पाहून घ्यायचं आहे। सर्वप्रथम नेमका कोणत्या कारणामुळे तुमचा हप्ता रुकला गेलाय त्या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे माहिती दिली जाईल। आता जर कदाचित रुकलाय हप्ता, ते जर तुम्हाला परत मिळवायचं असेल की मी पात्र आहे,
मला विनाकारण लाभ मिळत नाहीये, मी नजर चुकीने चूक केले आहे हे मान्य आहे मला, त्यासाठी तुम्ही एक अर्ज करा. कारण तुमच्या पंचायत समितीमध्ये जेवढे अर्ज येतील महिला बाल विकास विभागाकडे की कोणकोणत्या लाभार्थ्यांना आलेले नाही आहेत, मग त्यावरती दखल 100% या ठिकाणी घेतली जाईल. परंतु रीतसर तुम्हाला त्या ठिकाणी लेख द्यावं लागतं, म्हणजेच अर्ज करावा लागतो, हे तुमच्या लक्षात असू द्या. ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच पद्धतींचे विविध योजनेबद्दल अचूक अपडेटचे व्हिडिओ सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती येत असतात. आणि ते व्हिडिओ पाहून तुम्ही जे काही अपडेट आहे त्यानुसार जर तुम्ही फॉलो केलात तर कोणत्याही योजनेमधून तुम्ही कमी होणार नाहीत. ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय